Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे हॉस्पिटल, सो रेडी होत आहे हॉस्पिटल. नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये आणि रचना आहे किचनमध्ये. आईची पूजा चालू आहे. सो यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere and yes, live, laugh and love. घरात नेहमीप्रमाणे हालचाल सुरू होती. ब्रेकफास्ट ओव्हर, लंच बॉक्सेस पॅक होत होते आणि सगळे आपापल्या कामाला जायची तयारी करत होते. कधी कधी वाटतं सकाळ तर फास्ट फॉरवर्ड वरच जाते, पण अशा बिझी दिवसांमध्येही मी थोडा वेळ स्वतःसाठी काढायचा प्रयत्न करते. किचन साफ करून घरात थोडी शांतता आली आणि शेवटी मला थोडा श्वास घ्यायला वेळ मिळाला. तेव्हाच मी ठरवलं आज थोडंसं सेल्फ केअर करायचं. काही मोठं नाही, फक्त छोटंसं क्विक आणि सिम्पल, पण मला चांगलं वाटणार. अलीकडे मी फूड केअरवर जास्त लक्ष देत आहे. आपल्या पायांवर किती कामं असतात आणि तरी आपण त्यांना किती दुर्लक्ष करतो, नाही का? मग मी काढला माझा एक छोटासा फेवरेट अगारो कॅलस रिमूव्हर. मी काही दिवसांपासून यूज करत आहे आणि खरंच गेम चेंजर वाटलं मला. छोटंसं इझी टू यूज डिव्हाइस आहे ज्याने हीलवरचा रफ ड्राय स्किन इझिली निघून जातो. यामध्ये 3 वेगवेगळे रोलर हेड्स आहेत, फाईन, मीडियम आणि कोर्स. फाईन रोलर हलका डेड स्किन काढण्यासाठी, क्विक टचअपसाठी परफेक्ट. हील्स, साइड्स ऑफ फीट आणि टोज जवळच्या सॉफ्ट भागावर वापरायला योग्य. मीडियम रोलर रेग्युलर कॅलस रिमूव्हल आणि मॉडरेट रफनेससाठी. हील्स आणि बॉल्स ऑफ द फीटवर बेस्ट काम करतं. कोर्स रोलर जास्त थिक, हार्ड स्किन किंवा सिव्हिअर कॅलससाठी, मुख्यतः क्रॅक्ड हील्स आणि जास्त रफ पॅचेसवर वापरायला. हे क्लीन करणं पण खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त तो रोलर हेड काढायचा अँड विथ द हेल्प ऑफ अ ब्रश यू कॅन क्लीन इट. आज मी फाईन रोलर वापरला कारण पाय फार खराब नव्हते, फक्त क्विक रिफ्रेश हवा होता. हे कॉर्डलेस आणि रिचार्जेबल आहे, जे माझ्यासाठी परफेक्ट आहे. प्लग पॉइंटला बांधून बसणं किंवा मेसी वायर्स हँडल करणं मला अजिबात आवडत नाही. मी कम्फर्टेबल बसले, थोडं बॅकग्राऊंड म्युझिक लावलं आणि सुरू केलं. काही मिनिटातच फरक जाणवला. स्मूथ स्किन, ड्रायनेस नाही आणि खरंच असं वाटलं जणू मिनी पेडिक्युअर घर बसल्या झालं. नंतर थोडं कोल्ड प्रेस ऑइल अप्लाय केलं, सॉफ्ट स्लीपर घातले आणि मग पुढच्या कामाला लागले. इतकं छोटं सेल्फ केअर ॲक्ट असलं तरी मूड इन्स्टंटली अपलिफ्ट झालं. काम, फॅमिली, घर या सगळ्यात आपण स्वतःची काळजी घेणं विसरतो, पण मला जाणवलं आहे की काही मिनिटातच सेल्फ केअर पण मोठा फरक पडतो. हे फॅन्सी असायलाच हवं असं नाही. कधी कधी एक सिम्पल टूल, थोडं शांत वेळ आणि आपल्या शरीरासाठी थोडं प्रेम यापेक्षा जास्त काही लागत नाही. आता माझा मूड रिफ्रेश झाल्यावर मी दिवसभराचा उरलेला वेळ टॅकल करायला तयार आहे, थोडी रिचार्ज्ड आणि ॲब्सोल्युटली हॅपी फीट घेऊन. दादाने दिलेली ती झाले हे क्रॉस नायसाचा क्रॉस बघ ना. बाकी पाठीमागचा पण आहे. नाही रे, सेम आहे ते. हे लावलंय, पेन लावले पाठी. तो ते गेला. हा आहे नायसाचा पिगी बँक जो मी मागवलाय. आधी सुद्धा मी ब्लॉग मध्ये दाखवला आहे. पण आईला दिसलं ना इकडे मार्कर्स केले कारण त्यांनी एक स्केच पेन लावले. इकडेच पाठी. नायसाला जे काही पैसे कधी मिळतात, आपल्या इथे कसं कधी कोणी आलं भेटायला किंवा
असं कधी रक्षाबंधन किंवा ह्याला मिळाले पैसे तर पहिले ना मी ते सगळे एकत्र करून बँकमध्ये टाकत होती, पण त्यासाठी खूप असं वेळ थांबायला लागायचा. कधी कधी पैसे ज्याकडे दिसले तर ते यूज पण होत होते. पण आता ह्या पिगी बँकमुळे इट्स लाईक बेटर झालंय. सगळे पैसे ह्यात टाकले जातात आणि अधूनमधून आम्ही दोघं सुद्धा ह्यात टाकत जातो आणि इट्स 1 लाख. लेट्स सी कधी होतात ते, नाही ना. आणि नॉट नेसेसरी की तुम्ही हे ना तुम्हाला मिशोवर मिळेल. मी मिशोवरनं घेतलेलं आहे. फक्त ह्याचा प्रॉब्लेम असा आहे की हा मला ओपन नाही करता येते. खूप लोकांनी मला ह्याचं सांगितलेलं की तुम्ही गुगल ह्याच्यावर युट्यूबवर वगैरे बघा. सो जे युट्यूबवर दाखवतायत की ज्या प्रकारे हे उघडलं जातं तसा हा नाहीये. हा ऍक्च्युली फुल फिक्स्ड आहे. हा मला नंतर असं खेचून काढावंच लागणार आहे. लेट्स सी ते तेव्हा बघू. जर तुम्हाला हा नसेल हवं तर 10,000चा सुद्धा सेव्हिंग वाला आहे, 50,000चं सेव्हिंग सुद्धा आहे. सो चलो लेट्स गो. सो घरातलं सगळं काही आवरलेलं आहे आणि आता आम्ही दोघं सुद्धा निघालो. नाही ऍक्च्युली सनीला हॉस्पिटलला पण जायचंय, तर आमच्याकडे फक्त आता हाफ एन आवर आहे. हाफ एन आवर मध्ये जेवढं होईलच, जेवढं काय होईलच. सो फायनली आज आम्ही वायकुळ फॅमिलीला भेटणार आहोत. तेव्हापासून मायराचा छोटा भाऊ व्योम आलाय तेव्हापासून आम्ही त्याला भेटलोच नाही. काही ना काहीतरी म्हणजे कधी ते फ्री असतात, कधी आम्ही फ्री असतो. ते टाइमच जुळून आमचं आलं नाहीये. सो आज त्यांचं आम्हाला इन्व्हिटेशन आलंय. त्यांच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज जाणार आहोत. आम्ही दोघं, आमच्या दोघी मुली म्हणजे अभुनी पण आहेत आणि आम्ही म्हणजे आम्ही 6 जण आम्ही जाणार आहोत. सो व्योमला एक छोटंसं गिफ्ट म्हणून आम्ही आता घ्यायला चाललो आहोत आणि त्याचबरोबर मायराला खूप दिवसानंतर भेटणार आहोत. मायरासाठी पण एक काहीतरी बघू. सो लेट्स गो. आणि मग हे घेतल्यानंतर परत घरी जाणार, जेवणार आणि मग सनी निघणार आहे हॉस्पिटलला आणि मग संध्याकाळी आम्ही ह्याला पिक करणार आहोत तिकडनं आणि मग पुढे जे काही होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल. सो पीपल स्टे ट्यून्ड. मला वाटतं हाच चांगला वाटतो. 3-1 हाफ आज बोला साईज बरोबर आहे ना. साईज आता करू शकतो. ये क्या जो इधर लगा है बैग्स, ये ऊपर है और है ना. ही सगळं काय झालंय आता. नायसाला पण एक छोटा सरप्राईज, कारण सगळ्यांना गिफ्ट घेतलं तर तिला पण घेतलीच पाहिजे. असं नाही, मला आवडतं तिला वेगवेगळे डॉल्स द्यायला. ती तरी नाही असं कधी करत. नायसा बघ गिफ्ट आणलंय तुला आईने. थँक्यू बोल. आईला बोल आईने घेतली. काय दाख ज्ञाना आणि नायसा आहे. ज्ञाना आणि नायसा. लक्ष्मीची स्पेशल चपाती का भाकरी काय समजेल ते. काय मी तर रोटी. बाय. येस येतो आम्ही लवकर. काळजी घे. फायनली अभुनी आलेले आहेत ऍज ऑलवेज. लेट जाय बघा. 5 वाजता निघायचं होतं, वाजलेत 6:15. अरे वा वा वा, मला तसं काही कधी बेबी झालीच नाही. असू दे आमच्या गोंडूमुळे लेट झालं. गोंडू काय करते. जॉईन केलाय अभुनीला अँड मस्त स्नॅक्स आणले. भूक लागली. खूप चांगलं दिसतंय. चांगलं रॅप आहे हे. काय रॅप आहे. हा रॅप आहे. व्हेज आहे ना. व्हेज सगळं. ऐसाला मस्त डोनट आणलंय.
बंडूला पण द्या. We have reached to Vaikul families. आयसू कोणाला भेटणार आपण? सो फायनली आम्ही पोचलो आहोत आणि आम्ही लवकर आलो लेट आलो काही समजत नाही कारण की पहिले वो बोलतो 10-8. आम्ही आले काय म्हणतात काय वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर डेली ब्लॉगिंग चे वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आलेले आहे. तुमचं स्वागत स्वागत वा वा या आम्ही 10 मिनिटं कार्यक्रम छान सुंदर. कॉंग्रॅच्युलेशन. हॅलो कशा आहात तुम्ही? हो ओळखलं मी. बरं आहेत ना? छान उंच झाली आणि मोठी झाली. येत्या 2 वर्षाची होईल. हात लाव बघ. नाही हात लावू मी तुला. सगळ्यात जास्त एक्साइटमेंट. नको लावू नको लावू. किती गोंड कपडे घातले. किती मोठी झाली ग तू. मुली किती पटकन मोठ्या एकदम छान छान. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर. पुढे पुढे त्रास येतात. कपाल माझ्याकडे आला तर हात पण नाही लावून देते. नागतात चेहरे ओळखतो. आमच्याकडे पण नाही कोणाकडे कोणाकडेच नाही लगेच गेला तो त्याच्या. अभि पण बोलतात. सो गौरव दादांची मावशी आणि तुम्ही राईट नमस्कार. आम्ही आता बघ दीदीकडनं कशात घेऊ मी. दीदी दीदी प्रसाद देणार. इकडे बसलाय का? जा दीदी प्रसाद देणार. बघ प्रसाद मन्नत वाटतं दोघे एक साथ बसले. कशाची मन्नत नाही. हे बघ तुमच्या पूजेला मन्नत वाटतं एक साथ बसले काहीतरी. आपण आता करायचं बघ. आलू हे व्योम हे बघ कोणता हे बघ. मम्मा वाटी दे ना. इथे नाही सू आले आणते. फक्त लगेच बसणार आहे. कुठे गेली? किती छान बसलाय. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. थोडंसंच लावू. मायला नायसाला तुझ्या बरोबर बसायला. ये.
हो आता बोलू दे ती तुला लाजते काय जा डोकं टेकलं तिकडे बरं वाटतं ना असं फाल्गुनी नाही हे उद्गार दोघांसाठी आहे. आम्ही असं काय गोष्टी ऐकतच नाही. सोबत पाहिजे हा? असू शकते 100%. पुढच्या वेळेस सकाळीच येईल पूजा. एकच आहे का सगळं? शांत राहिलाय पण कागदावर कोण आहे रे? कोण आहे ना? तुला आवडलं ना? छान छान आहे. दीदी कुठे आहे? दीदी कुठे आहे? अरे बसत दिलं बसत दिलं पाया पडले त्यांना पहिलं जानेवारी येतो तुझं 24. किती ते गोंड सेम मायरा सारखं दिसतं ना मग आपलं काय आपलं एकच फक्त काम आम्ही घरी शकतो आम्हाला ओळखतो है ना कशी आला ना तू फोटोज कशा असतो गोंडस है ना कोण आहे अभिच बोलते ना. आम्ही सगळे अभिच बोलतो ना म्हणून तिच्या तोंडावर तेच बसलं आला आला सगळ्यांकडे येतो सगळ्यांकडे येतो सगळ्यांकडे आला भाषा वेगळी कळायला पाहिजे. म्हणाले माझी मोमूला माझी मोमूला कोची कुठे गोंडा गोंडा तो सांगतोय काय कसं हे बघ सायन्स आहे त्या सगळ्या यू कॅन हँडल अनदर किड काय बोलायचं हे आहे आमच्याकडनं बोल मग नाव सांग तुझं आणि तिला बोल ज्ञाना नायसू हे नायसू हे ज्ञाना इकडे आपलं कसं फॅमिली चौकट ट्रायंगल इज नॉट एन बेस स्क्वेअर इज ऑलवेज अ बेस स्क्वेअर इज ऑलवेज अ बेस being an elder from your 3 काय म्हणतात तर मी तुम्हाला थोडं सांगू शकतो. नाही मी तुझ्या काय म्हणतात त्याला थॉट्स मताशी सहमत दीदीला मायरा एक मिनिट आम्ही 1 वर्ष येईल तुमचं पण मोठी फॅन आहे ती सगळे मला माहिती नसतं तेवढं तिला माहिती नसतं. आज त्यांच्या अभुनीच्या ब्लॉग मध्ये ते झालं. लाजते का अपडेट मिळते श्वेताला आफ्टरनून गॉसिप असतं.
त्याला घेऊ का मग तिला म्हटलं बघ जा लाजून ते मागच्या वेळेस झालं पटकन येईल मागच्या वेळेस कॉपी करते नवीन बोल रियू ना तुझं नाव बाबू बोल रियू म्हणतात ना रियान आता काय तुम्ही तुमच्याकडे जाता एअरपोर्ट पण जवळ आले एकदम असं एक पाऊल टाकलं हॉल्ट घ्यायचंय तर पहिलं आमच्याकडे रात्री लेट नाईट फ्लाईट असेल तर आणि आमच्या इथून तर हार्डली 5 मिनिट्स 5-10 मिनिट्स आम्हाला खूप जवळ यांच्या इथून तर खूप जवळ 5-10 मिनिट्स मध्ये म्हणून कधी थांबा अजून काय बोलू नका येऊ द्या नाही येणार. सप्टेंबर पर्यंत म्हणतात ते आता हो नाही नाही म्हणत तरी पण नाही मी पहिले 10 दिवस सायलेंटलीच नव्हते म्हटलं हा काय होता सपाट आला हा असू दे ग छोटा बाबू आहे ना ओ बाय गे चला चला चलो चला हिला राहू द्या तू राह इकडे तू राहायचं तू राह इकडे बरं मी घेतो मी घेऊ आपण त्याला दादाला बघूया हे काय करतो रे कोणी घेतलंय काय झालं तुला कोण आहे छान वाटलं नाही सर आता तू मायरा दीदीला पाठवू का तुझ्याकडे हो पाठव मोबाईल कुठे तुझा मोबाईल नाही आणला नॅसला सुट्टी असेल तर आमच्याकडे पाठव ओके तू कधी येणार तू कधी येणार तू कधी येणार तिला घेऊन जातो मी सुट्टीमध्ये तू कधी येणार ती खूप त्रास देते व्योमला खूप छळते काय काय खेळतेस ते काय खेळतेस तिला असं छोटस कुकुला खेळला खेळलं वाटतं आधी कसं लहान होतं ना तेव्हा ते जमायला आता